राज्यामध्ये 5 बनावट कंपन्यांच्या नावे 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा। या 5ही बनावट कंपन्यांचं अस्तित्व फक्त कागदावरच। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये कांदा पिकाचा विमा उतरवण्यामध्ये मोठा घोटाळा। शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना तसंच कमी लागवड केलेली असताना सुद्धा जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर। अजित पवारांच्या विरुद्ध ईडीचे खटले सुरूच राहणार। आयकरद्वारे चौकशी केलेल्या बेनामी मालमत्ता व्यवहाराच्या प्रकरणामध्ये पवारांना दिलासा। मात्र मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडीनं क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला नाही। वंचितच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश आंबेडकरांची निवड। 12 कार्यकारी सदस्यांची झाली निवडणूक। पक्षाच्या राज्यभरातील 435 सदस्यांनी केलंय मतदान। भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीची प्रसाद लाड यांना शिवीगाळ या प्रकरणी गुन्हा दाखल। कुर्ला बेस्ट बस अपघातामधल्या प्रकरणात आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी। काल रात्री झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू। कुर्ल्यामधील अपघातग्रस्त बेस्ट बस चालकाने मद्यपान केलेलं नाही। बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडून स्पष्ट। पोलिसांच्या अहवालामध्ये सुद्धा मद्यपानाचा उल्लेख नसल्याचा महाव्यवस्थापकांचा दावा। कुर्ला अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाखांची मदत। जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महानगरपालिका आणि बेस्टनं करावा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। कुर्ल्यामध्ये झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना। अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये जाहीर। कुर्ला अपघाताच्या प्रकरणामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली भेट। आमदार ज्योती गायकवाड, अमीन पटेल आणि माजी मंत्री असलम शेख भाभा रुग्णालयामध्ये जखमींच्या भेटीला। बेस्ट बस अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत द्या, काँग्रेसचे आमदार असलम शेख यांची मागणी। तर महापालिका प्रशासन आणि बेस्ट प्रशासनावरती शेख यांची टीका। कुर्ला बस अपघाताच्या प्रकरणी आता कंडक्टरवरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कंडक्टर सिद्धार्थ मोरे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये सर्वधर्मीयांचं मूक आंदोलन। बौद्ध भिक्खू यांचा आंदोलनामध्ये मोठा सहभाग। भिवंडीमध्ये सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि भाजपचा मोर्चा। हिंदूंवर बांगलादेशामध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये असलेल्या या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग। भिवंडी महापालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती आयुक्तांकडून कारवाईचा बडगा। कामकाजामध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने कायदेशीर कारवाई। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर मार्कडवाडीत। ईव्हीएमची प्रतिकृती देऊन खोत आणि पडळकर यांचा सत्कार। आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवरती सडकून टीका। 100 शकुनी मेल्यावरती पवार जन्माला आले, पडळकरांचं मार्कडवाडीमध्ये वक्तव्य। बांगलादेशामधील हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन। यावेळी बांगलादेशचा ध्वज पायदळीत उडवण्यात आला। मनसेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। वाढती गुन्हेगारी, कृषी विभागामधील भ्रष्टाचार आणि अवैध कामाच्या विरोधात मोर्चा। कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोडण्याचा मनसेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।